हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आपण FY BSCला तुम्हाला जो ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे त्याच्यामध्ये आपण VSCPR थिअरीचं शेप आणि मॉलिक्यूल बघतोय. मागच्या टॉपिकमध्ये आता जवळजवळ आपलं कंप्लीट चॅप्टर राहिलेलं आहे. मागच्या टॉपिकमध्ये आपण IF7, SF4, PF5 वगैरे ते सगळे जे पण होते ते सगळे मॉलिक्यूल घेतले आहेत. ठीक आहे, आता फक्त आपले 3 का 4 मॉलिक्यूल बाकी आहेत ते आपण घेणार आहेत. ठीक आहे, आता बघा तुम्हाला क्वेश्चन काय विचारलं होतं की ॲप्लिकेशन ऑफ द VSCPR थेरी एक्सप्लेन द जॉमेट्री ऑफ द कंटेनिंग द लोन पेअर अँड बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन विचारला जाऊ शकतो. किंवा तुम्हाला जर सिम्पल दिला असेल की कुठला तरी दिला असेल XX तुमचा जो झेनॉन फ्लोर म्हणजे तुमचा जो XXF4 दिला असेल किंवा SnCl2 दिला असेल, वॉटर जे काही मॉलिक्यूल दिले असतील त्यांचे जॉमेट्री विचारलेलं असतील किंवा त्यांचे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डायग्राम ते तुम्हाला जर विचारलं गेलं तर सपोज याच्यामध्ये जर तुमची जर ऑनलाईन जर झाली तर त्याच्यामध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ करून किंवा याच्यामध्येच क्वेश्चन विचारतात MCQ पॅटर्नमध्ये. ठीक आहे, आणि जर थेरी पार्ट असेल तरी लक्षात राहू द्या. ठीक आहे, स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला काही क्युरियस असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा प्लीज. तुम्ही किंवा जर मला कमेंट करणार तर मला कळणार नाही तुम्हाला कळलं की नाही. आणि तुम्हाला जर व्हिडिओ जर हेल्प वाटला तर लाईक करायला विसरू नका. आता आपण बघणार आहे SnCl2. ठीक आहे, सगळे प्रॉब्लेम आपण एकसारखेच बघितले. ठीक आहे, तुम्हाला फक्त काय करायचं, जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे जे लास्ट सेलमध्ये जे लास्ट व्हॅलन्स सेलमध्ये जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात तेच आपल्याला घ्यायचे असतात. ठीक आहे, आता SnCl2 मॉलिक्यूल दिलेला आहे. ठीक आहे, आता SnCl2 म्हणजे तुम्ही काय म्हणता, SNला काय म्हणतात तुम्ही टीन म्हणतात, बरोबर की नाही. आणि याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 50 आहे. मी याच्यावर राईट डाऊन नाही करत पण 50 आहे. ठीक आहे, आणि हा कुठल्या ब्लॉकमध्ये आढळतो? प्ली ब्लॉक एलिमेंटमध्ये असतो. ठीक आहे, याचं जस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिता तुम्ही, सॉरी मी पेन्सिल, ठीक आहे जाऊ द्या तुम्हाला समजण्यासाठी लिहिते. तुम्हाला 4D 10 होऊन जातो आणि 5S मध्ये येतात ते. ठीक आहे, तुमचे जे म्हणजे तुमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही असं राईट डाऊन करता. ठीक आहे, कारण की हा याचा किती ॲटॉमिक नंबर्स SNचा 50. तुम्हाला एवढं विचारलं नाही जाते, जेवढं फक्त तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी जस्ट सांगते की क्रिप्टॉनचा किती येतो? 36 येतो ना, आणि हा 10 किती झाला? 46 आणि हे 50, बरोबर ना. काउंट करा. एवढं फक्त लक्षात राहू द्या की आउटर म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये जे आउटर मोस्ट शेलमध्ये जेवढे प्रेझेंट असतात तेवढेच आपण घेतो. ठीक आहे, आता 5S2 आणि 5PX 5PYZ म्हणजे आता जे लास्ट शेलमध्ये जे एवढे इन्वॉल्व आहेत तेच घेणार आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये किती आले? 2 2 कळतं आहे. आता बघा याच्यामध्ये काय 2 पे जे इलेक्ट्रॉन जे 5P ऑर्बिटलमध्ये असतात ते कसे असतात बघा. ह्या प्रकारे तुम्हाला जस्ट एक हे घेते, तुम्हाला इझिली लक्षात येईल. ठीक आहे, आता जो तुमचा SN आहे हा, ठीक आहे SN आहे ग्राउंड स्टेटला किती आहे तुमच्याला 4 आहेत ना. 5S आणि 5P किती आहे बघा. 5S 2 आहे आणि 5P 2 आहेत. ठीक आहे, म्हणून तुम्ही असे फिलअप केले. ओके, आणि Cl2चे 2 आहेत म्हणजे 1 आणि 2. इथे एक्साइटेडमध्ये जायची गरज आहे का? नाही, कारण की ऑलरेडी याच्याकडे काय आहे? लॉन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे, म्हणजे फक्त हा बॉन्ड कशावर? 2 क्लोरीन ॲटम सफिशियंट आहे त्याला, बरोबर की नाही. एका याच्यासोबत बॉन्ड करेल आणि एक याच्यासोबत बॉन्ड करेल, करतं आहे. मग तुम्ही याला काय म्हणणार? sp2 हायब्रिडायझेशन. आता बघा SP किती प्रेझेंट आहे? 1, आणि Pमध्ये किती प्रेझेंट आहे? प्री ऑर्बिटलमध्ये किती प्रेझेंट आहे? 1 and 2, म्हणून sp2 हायब्रिडायझेशन. ठीक आहे, आणि तेच तुम्हाला थेरीमध्ये राईट डाऊन करायचे. बघा स्ट्रक्चर तुम्ही ह्या प्रकारे दाखवता SnCl2. ठीक आहे, हा कितीचा अँगल आहे तुमच्याला? 120चा आहे, आणि याच्यावरती 2 कसले तुमच्याला जे प्रेझेंट आहेत बघा, हे लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे, आता तुम्ही तेच राईट डाऊन करणार की 2 bond of the 2 chlorine atoms, so need in excitation of the electron, hence the 5SN for SN combined the 3 sp2 hybridization. जे दिसते तुम्हाला तेच राईट डाऊन केलं. ठीक आहे, sp2 hybridization 3 hybrid orbital, one of the orbital contain the lone pair of the electron. one कसं कंटेन आहे ते? lone pair of the electron. ठीक आहे, आणि 2 contain the unshared pair of the electron. बघा इथं जे आपण काय करतोय? unshared pair करतो. ठीक आहे, त्याच्यासोबत बॉन्ड करतोय तो. आता अँग्युलर स्ट्रक्चर ऑफ द SnCl2 तुम्ही स्ट्रक्चर अशा प्रकारे दाखवा. ठीक आहे, आता 2 sp2 हायब्रिड ऑर्बिटल कंटेनिंग द अनशेअर्ड इलेक्ट्रॉन ओव्हरलॅप विथ द हाफ पील ऑफ द 2 ऑर्बिटल क्लोरीन ॲटम इन द SnCl2 बॉन्ड तुम्हाला दाखवायचं आहे. ठीक आहे, जे आहे ना तेच तुम्ही फक्त थेरीमध्ये राईट डाऊन करा. जे तुम्ही इथं राईट डाऊन केले ना तेच फक्त तुम्हाला राईट डाऊन करा. त्याचा मिनिंग तोच आहे. ठीक आहे, ट्रायगोनल शेप दिसतोय बघा. हा शेप कसा दिसतो तुम्हाला? ट्रायगोनल जॉमेट्री शेप दिसतो. ठीक आहे, बट प्रेझेंट वन द लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन, तुमचा हा जो 1 लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन काय दाखवतं? बट ऑफ द ट्रायंगुलर प्लेन इन द शेप ऑफ द SnCl2, नॉट ट्रायंगुलर प्लेन बट इज द इनरेग्युलर V शेप. आता तुम्हाला जर एक्झाम आहे म्हणून मी लवकर सांगते तुम्हाला की कम्प्लीट एक्सप्लेन नाही करत. V ह्या प्रकारे दिसतोय ना, म्हणून तुम्ही याला काय म्हणा? V शेप ऑफ द इलेक्ट्रॉन म्हणा. ठीक आहे, बॉन्ड अँगल जे मी बोलली तेच राईट डाऊन केलं. ठीक आहे,
आता नायट्रोजन NH3 जर दिला असेल तर NH3चं पण काय लिहिणार आहे तुम्ही, ते सेम प्रकारे. नायट्रोजनचा किती आहे, 7 आहे बरोबर ना. वेगवेगळे 2 4 आणि 1 5. तुमचे जेवढे असतात फिलअप तेवढे तुम्ही आउटर जेवढे लास्ट जे ऑर्बिटलमध्ये प्रेझेंट असतात त्याला तुम्ही काय करतात, द आउटर इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन इज द नायट्रोजन NH3 मॉलिक्युल इन ग्राउंड स्टेटला किती आहे तुमच्याला दिलेले आहेत, किती दिले आहे, वेगवेगळे 2 4 आणि 1 5 म्हणजे 5 दिलेले आहेत तुम्हाला, बरोबर. ठीक आहे. 2s मध्ये 2 फिलअप झालेत आणि हे कसे 1 2 3 म्हणून तुम्ही 2b मध्ये असे दाखवले. ठीक आहे. आणि हायड्रोजनचे किती 3 म्हणजे 5 तुमचे जे इलेक्ट्रॉन आहेत नायट्रोजनचे ते 5 इलेक्ट्रॉन आणि हे 3 किती झाले, 5 आणि 3 8 झाले बरोबर ना. आणि तुमचा जो 1 आहे तो काय लोन पेअरमध्ये चालला जातो. ठीक आहे. आणि मग तुमचे जे 3 हायड्रोजन आयटम आहेत ते काय करतात, यांच्यासोबत बॉन्ड करतात. ठीक आहे. अनपेअर्ड. आता बघा तुम्ही तेच थेरीमध्ये राईट डाऊन NH3 मॉलिक्युल देअर आर द 8 इलेक्ट्रॉन 5 इलेक्ट्रॉन फ्रॉम द व्हॅलेन्स शेल ऑफ द नायट्रोजन अँड 1 इज द 3 हायड्रोजन आयटम. ठीक आहे. आफ्टर फॉर्मिंग द 3 बॉन्ड. आता कशा प्रकारे स्ट्रक्चर आहे, ह्या प्रकारे बघा हे 3 काय करतात, बॉन्ड पेअर करतात बरोबर ना. हे बॉन्डसोबत आहे आणि 1 काय तुमचा लोन पेअरमध्ये. ठीक आहे. NH3चं तुम्ही ह्या प्रकारे स्ट्रक्चर दाखवता. ठीक आहे. आणि ते जे राईट डाऊन केलेलं 3 आर बॉन्डिंग पेअरमध्ये आहेत, हे 3 बॉन्डिंग पेअरमध्ये आणि 1 लोन पेअरमध्ये. ठीक आहे. NH3 इज द टेट्राहायड्रल जॉमेट्री. कशी जॉमेट्री दिसते तुम्हाला, टेट्राहायड्रल जॉमेट्री दिसते. ठीक आहे. आणि याचा बॉन्ड अँगल किती 107 आहे आणि जो तुमचा आला स्लाइटली कसा आहे 109 आहे. ठीक आहे. VSEPR3 द रिपल्शन ऑफ द लॉन पेअर अँड बॉन्ड पेअर इज ग्रेटर द बॉन्ड पेअर. लोन पेअर बॉन्ड पेअरमध्ये ग्रेटर कशामध्ये, बॉन्ड पेअर म्हणून. ठीक आहे. नायट्रोजन हायड्रोजन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन इज क्लोजर टू नायट्रोजन हायड्रोजनचा जो बॉन्डिंग आहे तो कसा आहे, व्हेरी क्लोजर टू इच अदर. ठीक आहे. द स्ट्रक्चर ऑफ द थर्डचा बॉन्ड अँगल दिलेला आहे या प्रकारे. ठीक आहे. आणि याची जॉमेट्री कशी पिरॅमिडल आहे. ठीक आहे. बघा तुम्हाला स्ट्रक्चर इझिली लक्षात यायचं. बघा पिरॅमिडसारखं दिसतं आहे एक प्रकार, कारण की सिम्पल जो तुम्हाला जर सॉरी आय थिंक दिसत होतं का नाही तुम्हाला ह्या प्रकारे ट्राय करून जॉमेट्री दिसते. ठीक आहे. पिरॅमिड तुम्हाला कसं आहे, काहीतरी टेक्निक लक्षात ठेवावी लागेल म्हणजे तुम्हाला इझी लक्षात येईल की तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम नाही येणार की, कारण की कसं आहे MCQ वगैरेमध्ये विचारलं गेलं की कशी जॉमेट्री ॲक्च्युअली काय आहे, तर तुम्हाला अशा प्रकारे काहीतरी कन्सेप्ट जॉईन करावं लागते. ठीक आहे. याची पिरॅमिडसारखी स्ट्रक्चर दिसतं पण तुम्ही पिरॅमिड लिहू शकता. ठीक आहे. आता वॉटर मॉलिक्यूल दिला. वॉटर मॉलिक्यूल म्हणजेच काय, H2O. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना ऑक्सिजनचे किती आहेत, किती असतो ऑटोमिक नंबर 8 असतो बरोबर. तुमची लास्ट हे किती आहे 6 लिहिणार. ठीक आहे. आता वॉटर मॉलिक्यूल द ऑक्सिजन ॲज्युम इन द sp3 हायब्रिडायझेशन कसं दाखवतं आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही राईट डाऊन केलं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑक्सिजनचे किती आहेत तुम्ही किती सांगितलं, 6 सांगितलं बरोबर ना. 8 कारण की 8 त्याचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो ऑक्सिजनचा 8 आहे. ठीक आहे. आणि हे 2 आता 6 आणि हे तुम्ही आता याला बॉन्ड पेअर लोनमध्ये दिले. ठीक आहे. वेगवेगळे 2 4 आणि हे 6 झाले. इलेक्ट्रॉनिक कॉम्बिनेशन असं दाखवलं आहे. ठीक आहे. तुम्हाला लास्ट शेलमध्ये जे असतात ना प्रेझेंट, जेवढे प्रेझेंट असतात तेच तुम्हाला इथं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉम्बिनेशन दाखवायचं असतं. ठीक आहे. आता वॉटर मॉलिक्यूल. आता बघा 2 कसे तुमच्याला जे 2 आहेत ते कसे आहेत, तुमच्या जे ऑक्सिजनसोबत आहेत बघा हे 2 तुमचे कसे आहेत, लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉनिक. कसे ऑक्सिजनवरचे जे 4 इलेक्ट्रॉन असतात ते कसे लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे. आणि तुम्ही हायड्रोजनचे 2 ह्या प्रकारे दाखवणार. ठीक आहे. म्हणजे इथनं हा एक्सायटेडमध्ये जाईल का, नाही जाणार. ठीक आहे. तुमचे जे 2 हायड्रोजन आहेत ते मग यांच्यासोबत काय करणार आहे, बॉन्ड पेअर करतील. ठीक आहे. 2 4 तुमचे म्हणजे 2 आणि हे 2 किती झाले 4 झाले ते तुमचे कसे होणार, बॉन्ड पेअरमध्ये येणार. आणि sp3 हायब्रिडेशन काय म्हणून दाखवत आहे, एसमध्ये किती तुमचा 1 आहे आणि प्रीमध्ये किती आहे ते 3 आहेत, 1 2 3 म्हणून तुम्ही 3 लिहिलं. ठीक आहे. sp3 हायब्रिडेशन. H2O मॉलिक्यूल काय दाखवतो, sp3 हायब्रिडेशन. तर त्याचं स्ट्रक्चर बघा, स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात येईल. बघा ऑक्सिजन तुम्ही ह्या प्रकारे स्ट्रक्चर लिहिलं बरोबर. याचा बॉन्ड अँगल किती 104चा आहे. ठीक आहे. तुम्ही बघा ह्या प्रकारे दाखवू शकतात किंवा ह्या प्रकारे याचे जे ऑर्बिटल आहे ते अशा प्रकारे दाखवू शकतात. ठीक आहे. आता बघा bond pair after the forming the 2 bond with the hydrogen atom, valence shell electron pair oxygen atom become the 2 bond pair आणि 2 कसे आहेत, लोन पेअर. हे 2 बॉन्ड पेअर दाखवतात, बॉन्डमध्ये दाखवतात म्हणून. आणि 2 तुमच्याला हे कसे दाखवत आहे, 2 लोन पेअरमध्ये दाखवत आहे. ठीक आहे. जॉमेट्री ऑफ द मॉलिक्यूल इज टेट्राल बट म्युच्युअल रिपल्शन इज द बॉन्ड इज द रिड्यूस इन द बॉन्ड अँगल तुम्हाला दिला आहे जेवढा दिला आहे. आणि याचा कसा शेप व्ही शेप आहे म्हणून तुम्ही सांगू शकता की अगोदर बेंड आहे, बेंड झालेला आहे बघा. जसं आपण बेंड करतो तर तुम्हाला सगळं स्पॉन्ज वगैरे घ्या त्या बेंड केल्या तर काय असे. ठीक आहे. असं लक्षात ठेवू शकता. आता SF4 मी घेतलेला आहे तर तुम्ही तो बघून घ्या, बघितला नसेल तर मॉलिक्यूल. ठीक आहे. आता मी क्लोरीन ट्रायफ्लोराईड. क्लोरीनचा किती ॲटॉमिक नंबर 17 आहे बरोबर ना. तुम्हाला फक्त लास्ट जे लास्ट ऑर्बिटलचे प्रेझेंट असतात ते तुम्हाला राईट डाऊन करायचे असेल. पुन्हा तेच नाही रिपीट करायचे. डायरेक्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे हे घेतं आपण क्लोरीन ॲटम ॲज द ॲज्युम sp3 हायब्रिडायझेशन दाखवतो आणि ट्रॉकॉमिशन बेग बी 2 4 6 आणि 7 बरोबर. कारण की पुढचे 10 याच्यामध्ये येतात 1:2 मध्ये. ठीक आहे. आता बघा क्लोरीनचे ग्राउंड स्टेट तुम्ही हे किती झाले 7 झालेत ना, 7 याला फिलअप करणार आहे. 3 यापासून तुमची सुरुवात आहे कारण की हे 3 याच्यामध्ये असतात. ठीक आहे.
बघा बेग बे बे 2 4 5 6 7 ठीक आहे. ह्या प्रकारे दाखवून 3Dचा खाली. ठीक आहे. आता क्लोरीन जेव्हा एक्सायटेडमध्ये जाणार, एक्सायटेड स्टेटमध्ये जाणार, तर तुमचा काय होऊन जाईल, वन जो तुमचा आला आहे तो काय होणार आहे, पुढे शिफ्टिंग होणार आहे. म्हणजे ह्या प्रकारे इथनं हा शिफ्टिंग होईल, हा नाही शिफ्ट होणार, हा शिफ्टिंग होईल. कळतं आहे. हा इथला शिफ्ट बघा, हा तुम्हाला इझी लक्षात येईल. ठीक आहे. ह्या प्रकारे याचं काय दाखवतं, आता तुम्ही डॉट ऑफ द आणि 3 कसले तुमचे फ्लोरीन ॲटम आहे, 3 फ्लोरीन ॲटम तुमचे काय होणार आहे, बॉन्ड होणार आहे. ठीक आहे. आता बघा 1 याच्यासोबत 1 याच्यासोबत आणि 1 याच्या 3 झाले पूर्ण. आणि आता बघा एसमध्ये किती 1, पीमध्ये किती 3 आणि डीमध्ये किती एकच आहे, म्हणून तुम्ही डी लिहिलं आहे. ठीक आहे. हायब्रिडायझेशन दाखवतो. आफ्टर 3 बॉन्डिंग फ्लोरीन ॲटम नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन द क्लोरीन इन्स्टेड ऑफ द बिकम द 5. 3 आर द बॉन्ड पेअरमध्ये दाखवत आहे, 2 आर द लोन पेअरमध्ये दाखवत आहे. हे 2 जे ते कसे दाखवत आहे लोन पेअरमध्ये. तुम्ही स्ट्रक्चर बघा, स्ट्रक्चरला तुम्हाला लक्षात येईल बघा ह्या प्रकारे. कळतं आहे का. आणि हे बघा तुम्हाला हा शेप कसा दिसतो, टी सारखा दिसतोय ना, म्हणून तुम्ही याला सांगतो टी शेप. तुम्ही असं म्हणजे सिम्पल अशा प्रकारे पण लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आउट ऑफ दिस बॉन्ड पेअर ऑफ द ट्रू पेअर. मी तुम्हाला याच्यामध्ये डिटेलमध्ये बेसिक असे ना ते समजवेल, बट आता तुम्हाला हे जसं एक्झाम आहे म्हणून सांगते सिम्पल ट्रिक की तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. द एक्सपेक्टेड जॉमेट्री ऑफ द मॉलिक्यूल ट्रायगोनल बिरेबल ड्यू टू द 2 लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन इक्विटोरियल पोझिशनला आहेत. ह्या प्रकारे जॉमेट्री इन द टी शेप दाखवतोय बघा, ते सांगितलं आणि टी शेपमध्ये, आणि याचा बॉन्ड अँगल वगैरे दिला आहे. ठीक आहे. ह्या प्रकारे याचा बॉन्ड अँगल किती दाखवतोय, 87.5 दाखवतोय डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. बेंड केलेला आहे बघा, ह्याला टी शेप इन द स्ट्रक्चर दिसत आहे. ओके. आणि आता लास्ट आहे आपल्याला X3F2. आता झेनॉनचं दाखवत आहे. झेनॉनची डायफ्लोराईड मॉलिक्यूल आहे, झेनॉन डायफ्लोराईड 2 मॉलिक्यूल फ्लोराईडचे म्हणून डायफ्लोराईड म्हटलं आहे आपण. ठीक आहे. याचा सेंट्रल आयटम काय आहे, झेनॉन आहे. झेनॉनचं हायब्रिडेशन काय दाखवतो, तो sp3d दाखवतो आहे. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय आहे, वेगवेगळे 2 4 32 का. ठीक आहे. 18 बघा, चेक करून घ्या तुम्ही तुमच्या याच्यामध्ये. ठीक आहे. आता ग्राउंड स्टेटला तुम्ही काय दाखवणार, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा प्रकारे दाखवत आहे, ह्या प्रकारे दाखवत आहे. कळतं आहे. ठीक आहे ना. आता किती फिलअप केले तुम्ही वेगवेगळे तुमच्या व्यतिरिक्त बेचोगाट बरोबर ना. 5s 5p 5d दाखवत आहे. ठीक आहे. याची इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन फक्त 1 काय होणार आहे, इथून एक्सायटेड होणार आहे, इथे शिफ्टिंग होऊन जाणार आहे. 1 इथून एक्सायटेड होऊन इथे शिफ्टिंग होऊन झालं आहे ह्या प्रकारे. ठीक आहे. हा बघा, हा जो आहे 1 तिथं. आता एक्सायटेडमध्ये तुम्ही दाखवला आणि तुमचे किती डॉटेड इलेक्ट्रॉन किती 5 किती आहे 5. आता 5 कसे हे करतील बॉन्ड पेअरमध्ये कसे जातील ते बघा. sp3d आहे, सॉरी 5 इथं लिहिलेलं, इथं 2 आहे, 2 फ्लोरीन ॲटमचे आहे ना, Xcf2 दिलेला आहे. सॉरी इथं 5 त्यांनी मिस्टेक केलेली आहे, इथं 2 दिलेले आहेत ना, मग 2च फक्त इथंचे हे होतील. ठीक आहे. इथं 1 होईल आणि इथं 1 होईल. ठीक आहे. देर आर द 5 बॅलन्स शेल इलेक्ट्रॉन झेरो ॲटममध्ये Xcf2 आफ्टर 2 बॉन्ड्स इन द फ्लोरीन ॲटम 2 दिलेले आहेत. ठीक आहे. ते मिस्टेक झाली आहे, माझ्याकडे पण बोलण्यात मिस्टेक झाली, सॉरी. 2 आर द तुमचे कसे दिले बॉन्ड पेअर ऑफ द 3 आर द लोन पेअर देर द ॲक्च्युअल जॉमेट्री कशी दाखवते, ह्या प्रकारे तुम्ही दाखवताय. ठीक आहे. हे कशी दिसते तुम्हाला, लिनियर दिसते, पूर्ण प्लेन दिसते. ठीक आहे. लिनियर तुम्ही म्हणू शकता लिनियर स्ट्रक्चर ऑफ द Xcf2 मॉलिक्यूल. ठीक आहे. बिकॉज द फॅक्ट इन द लोन पेअर ऑफ द प्रेझेंट इन द इक्विटोरियल पोझिशनला ह्या प्रकारे तुम्ही स्ट्रक्चर दाखवता. ठीक आहे. याच्यामध्ये काय होतं की मिनिमाइज द इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन सिमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ द लोन पेअर अँड सेंट्रल ऑफ द झेनॉन ॲटम. ठीक आहे. आता बघा हे Xcf4 बघा, हे Xcf2 तो आणि Xcf4 हे पण सिम्युलर तसंच आहे, फक्त इथे काय करायचं आहे तुम्हाला 2च्या ऐवजी 4 करायचं आहे फक्त. बघा ह्या प्रकारे दाखवायचे. हे आता फक्त हे पुढचे शिफ्ट होणार, पुढचे शिफ्ट होणार ह्या प्रकारे. ठीक आहे. हा बघा, हा इथला एक आणि इथला एक, म्हणजे हा इथं दाखवला आहे ना ह्या प्रकारे. आणि बस तसंच राईट डाऊन करा. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ओके. आणि हे तुमचं स्क्वेअर प्लॅनर स्ट्रक्चरमध्ये दाखवलं आहे. ठीक आहे. जे तुम्ही थेरीमध्ये राईट डाऊन करताय, सॉरी जे तुम्ही एक्सप्लेन करताय तेच थेरीमध्ये राईट डाऊन करायचं.